नक्कीच भगवती मातेला वंदन केलं जात आहे. मैदानाच्या दिशेने खेळण्यासाठी उतरला जाते भगवती स्पोर्ट्स संघ आणि एका साईडला भैरी गोवाचा जयघोष करत यंग बॉईज संघ देखील मैदानाचा ताबा घेताना पाहायला मिळतंय. नक्कीच भैरी बुवाची आठवण आली की शिमग्याचे वेध जवळ आलेत. मार्च महिना देखील आता जवळ आलाय आणि नक्कीच काही दिवसांनी म्हणजे उद्याच्याच रात्री शिमग्याला खरी सुरुवात होणार. नक्कीच उद्याच्या दिवशी नक्कीच भैरी देवाला स्मरण करून भैरी बुवाच्या जयघोषात नक्कीच रत्नागिरीचा शिमगोत्सव चालू होणार. त्याआधी आजच्या या मॅचेत नक्कीच भैरीबुवा आपला शिमगा खेळण्याआधी भगवती माता त्याच्या देवळात येते आणि नक्कीच भगवती माता देवळात आल्यानंतर त्या भैरीबुवाच्या शिमग्याला सुरुवात होते. नक्कीच एका ठिकाणी असेल भगवती मातेचा सुपुत्रांचा हा संघ साहिल मोंडकर असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ या ठिकाणी खेळताना पाहायला मिळते. दर्जेदार खेळाडू असलेला संघ आणि त्याच्या समोर असलेले तगडा आव्हान यंग बॉईज संघ हा देखील भैरीबुवांच्या आशीर्वादाने या मैदानात खेळताना पाहायला मिळतोय. या ठिकाणी जयघोष केला जातोय. पहिल्या चेंडूला पहिल्या गुणाला महत्त्व दिलं. काय दर्जेदार गुण या ठिकाणी गुण मिळतात. साहिल ऑन फायर. का साहिलला रत्नागिरीतील दर्जेदार लिफ्टर म्हटलं जातं याचं उत्तर देण्याचं कार्य या ठिकाणी पार पडलं जातंय. पहिल्या गुणानिशी पॉईंट टेबल ऑन होईल. नक्कीच वन लवचा चाललेला खेळ दबाव निर्माण करण्याची गरज असेल या ठिकाणी निश्चितपणाने गुण मात्र पाहायला मिळतोय. पॉईंट जातोय यंग बॉईज काय खात्यामध्ये. पॉईंट टेबल ऑन असेल. 1 ऑल. दर्जेदार अटॅकिंग सर्व्हिस. काय सर्व्हिस केली जाते दर्जेदार. नक्कीच अटॅकिंग पॉवरला या ठिकाणी खेळतोय. काय ड्रॉप टाकला जातोय. नक्कीच हा ड्रॉप पॉइंट संघासाठी महत्वाचा असेल. 2-1. 2-1चा चाललेला खेळ दबाव निर्माण करण्याची गरज या ठिकाणी होणार का याचं उत्तर येण्याचं कारण पहिल्यापासूनच पाहायला मिळते. काय खेळ खेळला जाते. दोन्ही शॉर्ट लिपचा वापर. राजेला आक्रमक पवित्रा नक्कीच कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जाईल. आता या ठिकाणी पाहूया शॉर्ट लिपचा वापर. नक्कीच राज ऑन फायर. नक्कीच मी बोललो होतो या शॉर्ट लिपचा वापर कसा केला जातो ते कॉम्बिनेशन काय असतं ते या मैदानाच्या दिशेने पाहायला मिळते. काय दर्जेदार लिफ्टिंग साहिल आणि शॉर्ट लिपचा वापर करताना राज ऑन फायर असेल. पॉईंट टेबल या ठिकाणी साहिल मोंडकर यांच्याकडनं चूक घडली जाते. चुकीला माफी नसेल. या एका गुणानिशीर पॉईंट टेबल पुढे सरसावताना 2-3. 2-3चा चाललेला खेळ एका गुणांची अजून देखील आघाडी असेल भगवती स्पोर्ट्स संघाच्या खात्यामध्ये. दर्जेदार टेक बॅकलिपचा वापर. काय खेळवला जातोय. काय ड्रॉप घेतला जातोय. साहिल ऑन फायर. लिफ्टर का किंग का म्हटलं जातं. बुद्धी कौशल्याचा खेळ नक्कीच पाहायला मिळतोय. नक्कीच भाऊ मोंडकर हे ना देखील प्रश्न पडला. काय साहिल हे मैदानात आपला खेळ करतोय. दर्जेदार खेळ कमबॅक करण्याचा प्रयत्न डेक दर्जेदार घेतला तर अटॅकिंग पॉवर केली जाते. काय ब्लॉकिंग केली जाते. या ब्लॉकिंगला देखील सन्मान केला जातोय. दर्जेदार टेक या ठिकाणी साहिल मोंडकर ऑन फायर. नक्कीच दर्जेदार हा गुण मिळून जातोय या संघाला. 5-2. 5-2. दर्जेदार सर्व्हिस म्हणावी लागेल. अटॅकिंग पॉवर. काय खेळ खेळला जातोय. अप्रतिम खेळ. काय ब्लॉकिंग केलं जाते पण या ठिकाणी गुण मात्र मिळतोय यंग बॉईज संघाला. 3-5. 3-5. 3-5चा चाललेला खेळ दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार का तर येणारा काळच हे उत्तर देऊन जाईल. अप्रतिम खेळ आणि काय या खेळाचं उत्तर देण्याचं दर्जेदार लिफ्टिंग म्हणावी लागेल. साहिल ऑन फायर आणि त्याला प्रत्युत्तर देताना दीप आक्रमक पवित्रा पाहायला मिळतोय. दीपचा नक्कीच तोफीतनं गोळा जसा जाळला जातो त्याच प्रकारे दीपचा देखील खेळ या मैदानात पाहायला मिळतोय. अप्रतिम खेळ कमबॅक देखील केला जातोय. दर्जेदार खेळाचा पेशकश नमुना नक्कीच पार पडताना दर्जेदार अटॅकिंग या ठिकाणी चूक मात्र घडली जाते. गुण मात्र जातोय या ठिकाणी निश्चितपणाने यंग बॉईज संघाच्या पारड्यामध्ये. 4-6.
4-6चा चाललेला खेळ कमबॅक करण्याची गरज शॉर्ट लिपचा वापर साई शर्मा ऑन फायर या ठिकाणी आता साई आलाय म्हणजे काय सामन्यामध्ये खरी रंगत भगवती स्पोर्ट्सच्या सामन्यामध्ये कलाटणी देण्याचं कार्य वारंवार करणारा खेळाडू आता कुठेतरी पुढे सरस ठरताना दिसतंय साई ऑन फायर पण त्याला तगडा आव्हान स्वीकारताना यंग बॉयज संघ हा देखील चुरशीचा कार्य करताना पाहायला मिळते अटॅकिंग पॉवर काय ब्लॉकिंग हा गुण मात्र पाहायला मिळते यंग बॉयज संघाच्या पारड्यामध्ये 5-7 5-7 काय खेळ रंगला जातोय प्री क्वार्टरचा सामना अटॅकिंग पॉवर पट्टीचा वापर करून मारण्याचा प्रयत्न फसला जातोय 8-5 8-5 8-5चा चाललेला खेळ दबाव निर्माण करणार का दबाव म्हणजे विजयाची वाटचाल करणारा पाऊल अप्रतिम राहुल कोलगे ऑन फायर पण त्याला देखील झकडवून ठेवलं जातंय राजकडनं 0-2 राज एक ऑन फायर अशी खेळी खेळताना पाहायला मिळते शॉर्ट लिप जेव्हा जेव्हा साहिल मोंडकरेंनी दिली तेव्हा राज नक्कीच समोरच्या संघावर हावी ठरताना पाहायला मिळाला शॉर्ट लिफ्टचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा राज आता कुठेतरी संघाला चांगली कामगिरी करणार का याचा होणारा उत्तरच पाहायला मिळते अटॅकिंग पॉवर साई शर्मा ऑन फायर काय पॉवर टाकली जाते काय अटॅक केला जातं का म्हटलं गेलं साई शर्मा जेव्हा संघ धोक्याच्या घंटी वाजवत असतो त्यावेळी नक्कीच हा साई शर्मा ऑन फायर असतो नक्कीच संघाला नक्कीच चांगलं कार्य करून देताना पाहायला मिळत आहे दर्जेदार खेळ म्हणावा लागेल पॉइंट टेबल ऑन असेल 5-10 दर्जेदार खेळ या ठिकाणी कमबॅक करण्याचा प्रयत्न अटॅकिंग पॉवर होणार का राहुल कोलगे ऑन फायर नक्कीच राहुल याचा जलवा या मैदानाच्या दिशेने पाहायला मिळतोय दबाव म्हणजे काय या दबावाला उत्तर प्रत्युत्तर देण्याचा कार्य यंग बॉयज संघाकडनं केलं जातंय म्हणजे काय दबाव सोडून सामन्यामध्ये रंगत आणण्याचा पराक्रम करणार का यंग बॉयज संघ अटॅकिंग पॉवर काय खेळ खेळला जातोय साहिल मोंडकर बॅकलिपचा शॉर्ट लिपचा वापर करताना पण या ठिकाणी प्रयत्न फसला जातोय गुण मात्र मिळतोय भगवती स्पोर्ट्स संघाच्या खात्यामध्ये 11-7 11-6 साई शर्मा दर्जेदार अशी स्मूथ सर्व्हिस पाहायला मिळते अटॅकिंग पॉवर काय ब्लॉकिंग केलं जातं अटॅक केला तरी त्याला रोखलं देखील जातं पाहूया दर्जेदार साहिल मोंडकर ऑन फायर काय लिफ्टिंग केली जाते दर्जेदार लिफ्टिंग ब्लॉकिंग देखील दर्जेदार काय टेक म्हणावा लागेल टेकला देखील म्हणावे तेवढे शब्द अपुरे असतील दर्जेदार खेळ या मैदानाच्या दिशेने रंगताना पाहायला मिळते आता अटॅक कोण करणार तर अटॅक या ठिकाणी अप्रतिम करण्याचा भाग्य पाहायला मिळतंय ते 14 नंबर परिधान केलेला जर्सी खेळाडू मयूर या ठिकाणी कुठेतरी सामन्यामध्ये दबाव निर्माण करण्याचा कार्यक्रम करणार का तर ह्याचं उत्तर त्यानं देण्याचं सौभाग्य मिळवलंय पण येणारा काळ देखील त्याला तेवढंच काढ ब्लॉक काय या ठिकाणी पाहायला मिळतोय दर्जेदार ब्लॉकिंग अटॅकला पूर्ण रोखण्याचं कार्य या ठिकाणी काय टेक केलं जातंय मयूरकडनं साहिलकडनं देखील दर्जेदार खेळ अप्रतिम पाहायला मिळतोय प्रज्वल ऑन फायर नक्कीच प्रज्वलचं बोलावं तेवढं कौतुक कामी असेल अप्रतिम खेळाचा पेशकश नमुना या सामन्याच्या दिशेने पाहायला मिळतोय राहुल कोलगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामना या ठिकाणी लढताना पाहायला निश्चितपणाने मिळतोय पण दबावाचं यशस्त्र या ठिकाणी पाहायला गेलं या ठिकाणी दबाव म्हणजे काय याचं उत्तर पाहायला मिळतंय 13-7 काय गुण संख्या आहे बघा 13-7 दोन्ही संघ एकमेकाच्या साथीला साथ देताना 13-7 म्हणत सामन्याला जोशपूर्ण वातावरण निर्माण केलं जातंय आक्रमक पवित्रा राहुल कोलगे ऑन फायर नक्कीच अटॅकिंग भूमिकेमध्ये जे प्रज्वल काय खेळ खेळला जातोय मस्त या ठिकाणी नक्कीच चूक घडली जाते या चुकीला माफी नसेल या चुकीचा गुण मात्र जातोय भगवती स्पोर्ट्सच्या खात्यामध्ये आणि नक्कीच या मैदानाचा इतिहास असेल पहिला जो संघ सेट जिंकेल तो नक्कीच
या ठिकाणी दुसरा सेट जिंकतो म्हणजे तो सामना जिंकतो। या ठिकाणी चेंडू जातोय पुन्हा अवे लाईनच्या बाहेर। 15-7 15-7चा चाललेला खेळ कुठेतरी दबाव निर्माण करण्याची गरज असेल। अप्रतिम खेळ नक्कीच बी ऑन फायर। काय खेळ खेळला जातोय। पॉइंट पुन्हा एकदा भगवती स्पोर्ट्सच्या खात्यामध्ये जातोय। 16-7 निश्चितपणे सांगू इच्छितो 16 म्हटलं पोटात येतोय गोळा। नक्कीच या ठिकाणी यंग बॉयज संघाच्या पोटामध्ये गोळा आणलाय की काय अशी ही स्थिती निर्माण। शॉर्टलिपचा वापर काय अटॅक केला जातोय। राज ऑन फायर। नक्कीच हे कॉम्बिनेशन वारंवार सांगितलं जातं। जिथे साहिल मोंडकर शॉर्ट लिफ्ट करणार तेव्हा राज ऑन फायर ठरणार। नक्कीच या गुणानुसार पॉइंट टेबल ऑन असेल। 17-7 नक्कीच दर्जेदार खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय। दबाव टाकण्याचं कार्य या ठिकाणी राहुल कोलगे काय ब्लॉकिंग केलं जाते पण प्रयत्न मात्र फसला जातोय। या एका गुणानिशीर पॉइंट टेबल पुढे सरसावताना 8-17 8-17चा चाललेला खेळ दबाव निर्माण करण्याची गरज असेल का। शॉर्ट लिपचा वापर पण या ठिकाणी कॉम्बिनेशन चेंज केलंय। या ठिकाणी भैरी देवस्थानाचे गुरव बंटीजी गुरव यांचं देखील आगमन झालंय। यांचं देखील पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला जातोय निमेशजी नायर यांच्या हस्ते। नक्कीच उद्यापासून आपल्या भैरी बुवाचा शिमगा उत्सव चालू होतोय आणि या शिमग्या उत्सवातील म्हणजे भैरी देवाचे नक्कीच पूजा करण्याचं भाग्य ज्यांच्या मस्तकी लाभलं ते बंटी गुरव आज आपल्या हॉलीबॉलच्या मैदानात या ठिकाणी आपलं कार्य पार पडताना पाहायला मिळत आहेत। नक्कीच त्यांचा देखील सन्मान केला जातोय। चला सामन्याच्या दिशेने जाऊया। दर्जेदार खेळ अटॅकिंग पॉवर प्लॅन फसला जातोय। 20-9 20-9 दर्जेदार खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय। यानंतर होणारा सामना असेल आंबेशेत वर्सेस SK स्पोर्ट्स। दोन्ही संघातील खेळाडूंनी तयार राहायचं आणि त्वरित मैदानाच्या दिशेने यायचंय। हा सामना झाल्यानंतर लगेचच आपला सामना या ठिकाणी खेळवला जाईल याची देखील नोंद घ्या। 21-10 फर्स्ट कॉल असेल आंबेशेत ऑल आंबेशेत संघ आणि SK स्पोर्ट्स संघ मैदानाच्या दिशेने यायचंय। दर्जेदार अटॅक या ठिकाणी प्रयत्न फसला जातोय। जगडवून ठेवलं जातंय गुण मात्र मिळतोय तो। नक्कीच अप्रतिम खेळ म्हणावा लागेल। या ठिकाणी कमबॅक करण्याचा प्रयत्न आणि दबाव निर्माण करण्याची गरज असेल। वाह काय हे लिफ्टिंग केली ते साई शर्मा ऑन फायर। दर्जेदार खेळ आणि साईचा चाललेला खेळ ह्याची कुठेच तोड नसते। ह्याचं ज्वलंत उदाहरण या मैदानाच्या दिशेने पाहायला मिळते। साई शर्मा ऑन फायर झाला म्हणजे काय विजयाची वाटचाल करणारी पावलं भगवती स्पोर्ट्स रोवताना पाहायला मिळत आहेत। काय ब्लॉकिंग केलं जात आहे। दर्जेदार ब्लॉकिंग पुन्हा एकदा अटॅकिंग काय ब्लॉक म्हणावं लागेल। साहिल ऑन फायर। साहिलला संधी जेव्हा जेव्हा मिळते लिफ्टरचा नक्कीच तो शिफ्ट होऊन अटॅकर होतो। या ठिकाणी नक्कीच अप्रतिम खेळ पाहायला मिळतोय। या एका गुणांची पॉइंट टेबल पुढे सरसावताना
आणि हा आता सेट पॉइंट 10. पहिला सेट जो संघ जिंकला म्हणजे तो विजयी वाटचाल चालू केला की काय, याचं उत्तर या ठिकाणी हा गुण मात्र समोरच्या संघाला म्हणजे यंग बॉय संघाच्या पारड्यामध्ये जाताना पाहायला मिळतोय. 11 सेट पॉइंट, 11 सेट पॉइंटचा दर्जेदार स्मॅश सर्व्हिस आणि या ठिकाणी हा गुण मात्र देऊन जातोय. या ठिकाणी नक्कीच पहिला सेट विजय संपादन करतोय भगवती स्पोर्ट्स संघ. चला आंबेशत संघाचा कर्णधार आणि एसके स्पोर्ट्स संघाचा कर्णधार त्वरित नाणेफेक करण्यासाठी यावं. अभिजित दुडे, नम्र विनंती असेल येणाऱ्या संघाचा नाणेफेक करून घ्यायची आहे. आंबेशत संघ आणि एसके स्पोर्ट्स संघ, चला त्वरित या. नक्कीच भैरी बुवाचा जयघोष केला जातोय. म्हणजे काय, शिमग्याचे वेध चालू झालेले आहेत. नक्कीच कोकण म्हटलं, कोकण प्रसिद्ध असेल, गणपती म्हटलं, गणपती उत्सव म्हटला, शिमगा उत्सव म्हटला की कोकणाचं नाव आवर्जून घेतलं. जरा जोरदार एकदा भैरी बुवाला स्मरण करून एकदा जयघोष करूया. हुरा रे हुरा आणि आमच्या भैरी बुवाचा सोन्याचा तुरा रे होलियो. नक्कीच आत्तापासून खरी शिमग्याला मजा चालू झालेली आहे. मित्रांनो, शिमगा चालू झालाय, कृपया चोरी करू नका, खेळाचा आस्वाद घ्या, खेळ जिंका, प्रेम जिंका आणि नक्कीच या खेळाचा आस्वाद रूपी या खेळ मनामध्ये रोखून ठेवा. चला एसके स्पोर्ट्स संघाचा कर्णधार आणि आंबेशेत संघाचा कर्णधार त्वरित यायचा आहे. चला दुसऱ्या सेटला सुरुवात होते. एसके स्पोर्ट्स आणि ऑल आंबेशेत, चला या पुढे. ऑल आंबेशेत संघ शेवटचा पुकार असेल. शॉर्ट लिपचा वापर, राज ऑन फायर. काय गुण घेतला जातोय सामन्याला. सुरुवात पहिल्या गुणांनिशीद हा गुण म्हणजे हा सेट जिंकण्याच्या इराद्याने सुरुवात केली जाते. दबाव म्हणजे काय याचं उत्तर दाखवण्याचं कार्य या मैदानात पार पाडलं जाते. दर्जेदार सर्व्हिस, अटॅकिंग पॉवर आणि नक्कीच प्रज्वल ऑन फायर. नक्कीच नवीन उभारता सितारा, उगवता सितारा म्हणून ओळखला जाणारा खेळाडू नक्कीच मैदानाच्या दिशेने चांगलं कार्य देखील, त्याला देखील जकडून ठेवण्याचं कार्य अयशस्वी ठरत आहे. पॉईंट मात्र जातोय प्रतीक स्पोर्ट्स संघा, सॉरी भगवती स्पोर्ट्स संघाच्या खात्याच्या दरम्यान. गुण टेबल ऑन असेल, पॉईंट टेबल ऑन असताना पॉईंट टेबल असेल 2 लव. वा, अप्रतिम ब्लॉक म्हणावा लागेल. 3 लव. थ्री लवचा चाललेला खेळ, अप्रतिम अशी सर्व्हिस, पट्टीचा वापर, अटॅकिंग पॉवर आणि प्रज्वल ऑन फायर. नक्कीच या ठिकाणी प्रयत्न फसतोय. साहिल मोंडकर यांच्याकडे चूक घडली जाते, चुकीला माफी नसेल. या एका गुणानशीर नक्कीच हा पॉइंट मिळतोय तो यंग बॉयज संघाला. यानंतर होणारा सामना असेल आंबेशेत वर्सेस एसके स्पोर्ट्स. और आंबेशेत संघाचा कर्णधार त्वरित यायचा आहे. वा, काही टेक या ठिकाणी पाहायला मिळते. अटॅकिंग पॉवर आणि नक्कीच दबाव निर्माण करण्याचं कार्य या ठिकाणी पार पाडलं जात आहे. 4-1, 4-1. ऑल आंबेशेत संघ शेवटचा पुकार असेल. ऑल आंबेशेत संघ, प्रफुल्लजी वांगणकर, प्रफुल्लजी वांगणकर यांच्या संघाला शेवटचा पुकार असेल. संघ कर्णधाराला त्वरित पाठवायचंय नाणेफेकीसाठी. 5-1, 5-1. काय खेळ खेळला जातोय. अटॅकिंग पॉवर नक्कीच
केतन सर, अभि सर, दोन्ही संघातील खेळाडू आलेत, नाणेफेक करून घ्या. चला इकडे या सर. नक्कीच ऑल आंबेशेत संघाचा कर्णधार आणि SK स्पोर्ट्स संघाचा कर्णधार या ठिकाणी आलाय. नाणेफेकीचा कौल घेतला जाणार आहे. गुण मात्र मिळतोय भगवती स्पोर्ट्स संघाच्या खात्यामध्ये. या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल घेतला जातोय ऑल आंबेशेत संघ आणि SK स्पोर्ट्स संघाकडनं. यानंतरचा होणारा क्वार्टर फायनलचा जल्लोषपूर्ण सामना एका ठिकाणी असेल ऑल आंबेशेत संघ त्याच्या विरुद्ध खेळतो SK स्पोर्ट्स संघ. 8-1 निश्चितपणाने नाणेफेक केली जाते आणि या ठिकाणी पाहूया नाणेफेक कौल कोणाचा बाजूने जातोय ते देखील महत्त्वाचं असेल. लाईनमन, चारी लाईनमन ह्याने आपली चोख भूमिका पार पाडायची आहे. कृपया हातामध्ये असलेला मोबाईल आपल्या खिशामध्ये घातला तर बरं होईल, कारण का तुल्यबळ सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. मंडळाच्या वतीने सूचना देखील करण्यात आली आहे. वा, या ठिकाणी शेवटच्या क्षणाला चूक घडली जाते, गुण मात्र जातोय यंग बॉयज संघाच्या पारड्यामध्ये. निश्चितपणाने नाणेफेक गेली झाली आहे आणि आंबेशेत संघाने नक्कीच नाणेफेक आंबेशेत संघाने जिंकलंय. नक्कीच पाहायला गेलं तर दर्जेदार खेळ. आता रात्रीचे तब्बल वाजले 12:15 म्हणजे 12:15 आणि या 12:15च्या रंगामध्ये चाललेला हा दर्जेदार खेळ कुठेतरी दबाव निर्माण केला जातोय का, तर याचं उत्तर येणारा काळ सांगून जाऊ शकतो. 9-3 दुसऱ्या सेटची चाललेली कमाल. 9-3चा चाललेला खेळ दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न. दबाव म्हणजे काय? दबाव म्हणजे विजयाची वाटचाल. पाहायला गेला काय प्रज्वलेने बुद्धी चातुर्याचा खेळ खेळला. जेव्हा ब्लॉकिंग करणार त्या ॲक्शन मोडमध्ये असताना प्रज्वलने देखील बुद्धी चालवली. षटकार मारून पाहूया का? षटकार मारला खरा, पण गुण मात्र गेला भगवती स्पोर्ट्स संघाच्या खात्यामध्ये. पुन्हा एकदा साईला आणलं जातंय. साई ऑन फायर. काय या ठिकाणी अटॅकिंग पॉवर खेळला जातोय. साई याचा कायमच मैदानाच्या दिशेने कायमच बोलवाला असतो. 11-3 या ठिकाणी गुण मात्र जातोय पुन्हा एकदा भगवती स्पोर्ट्स संघाच्या खात्यामध्ये. 12-3चा चाललेला खेळ. आता वाजले 12:15. 12-3 12:15. काय कॉम्बिनेशन रंगलंय भावा. अप्रतिम दर्जाचा खेळ. दर्जेदार अटॅकिंग पॉवर होणार का? नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा काय ड्रॉप पॉइंट घेतला जातोय. साहिल मोंडकर ऑन फायर आणि नक्कीच अभि मालगुणकर यांचा दर्जेदार खेळ या ठिकाणी मैदानात पाहायला मिळतोय. नक्कीच दबाव निर्माण करण्याची गती या ठिकाणी. दर्जेदार लिफ्टिंग अटॅकिंग पॉवर. काय खेळ खेळला जातोय आणि या खेळाला देखील सन्मान देखील केला जातोय. नक्कीच मंडळाच्या वतीने खुशखबर असेल. उद्याच्या रजनीमधील नक्कीच वाढदिवसाची पार्टी देखील असेल. या मंडळाचे सर्वात लाडके सूरज जाधव यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा असतील. या मॅच नंतर या ठिकाणी त्यांचा वाढदिवस सेलिब्रेट करणार याची देखील नोंद घ्या. उद्याच्या रजनीमध्ये सूरज पाच 13चा चाललेला खेळ. कुठेतरी दबाव निर्माण करे काय अटॅकिंग पॉवर. साई शर्मा ऑन फायर. 5-14
उद्या खास ऑफर देखील असेल सूरज मेन वेअर मध्ये. नक्कीच एकावर एक पॅन्ट फ्री असणार का सूरज उद्याच्या रजनीमधील? उद्याच्या दिवशी नक्कीच खुशखबर असेल. गवळीवाड्याच्या ग्रामस्थांना सगळं काही फ्री असेल. उद्या सूरजच्या दुकानात जाऊन लय लूट करा, भावाचा वाढदिवस सेलिब्रेट करा. अप्रतिम खेळ या क्षणी पाहायला गेलं तर साई शर्मा ऑन फायर असताना दर्जेदार खेळ पाहायला मिळतोय. अटॅकिंग चुकलं जातंय, गुण मात्र मिळतोय. नक्कीच भगवती स्पोर्ट्स संघाच्या खात्यामध्ये 15-5. वाह, दर्जेदार टेक म्हणावा लागेल प्रज्वलचा. खरोखर या खेळाडूचं बोलावं तेवढं कौतुक कमीच असेल. काय या वयामध्ये खेळतो, येणाऱ्या काळामध्ये या खेळाडूचा बोलबाला नक्कीच असंघामधून होणार का? तर याचं उत्तर गौरांग कुर्टे निश्चितपणाने मला एक दिवस गपचूपरित्या सांगतील. अप्रतिम गुण या ठिकाणी पाहायला मिळतं यंग बॉयज संघाच्या पारड्यामध्ये. 6-15. नक्कीच ह्या खेळाडूचा दर्जा अप्रतिम असेल. प्रज्वल ऑन फायर असेल आणि त्या ठिकाणी अभि या ठिकाणी अटॅकिंग पॉवर. काय या ठिकाणी पट्टीचा वापर, लाईनचा वापर केला जातोय आणि ड्रॉप पॉइंट शोधण्यामध्ये काय स्मॅश या ठिकाणी घेतला जातोय. 16-6. अटॅकिंग पॉवर या ठिकाणी दर्जेदार खेळ या ठिकाणी पाहूया. खेळ या ठिकाणी चालू पद्धतीत ठेवण्याचं कार्य. शॉर्ट लिपचा वापर, प्रयत्न फसतोय करा पण गुण मात्र मिळतोय नक्कीच भगवती स्पोर्ट्स संघाला. अभि मालगुणकर दर्जेदार सर्व्हिस या ठिकाणी कमबॅक करण्याचा प्रयत्न. अटॅकिंग पॉवर, गुण मात्र मिळतोय यंग बॉयज संघाच्या पारड्यामध्ये. 7-17. 17 म्हटलं तर कोणासाठी होणार खतरा या ठिकाणी निश्चितपणे सांगू इच्छितो. यंग बॉयज संघाला असेल आत्ता खरा खतरा, कारण का पहिला सेट जिंकल्यानंतर दुसरा सेटची कुठेतरी कमबॅक करण्याची गरज. साई शर्मा ऑन फायर. साई काय खेळतोय भाव. या ठिकाणी नक्कीच पट्टीचा वापर करताना चूक घडते, गुण मात्र मिळतोय भगवती स्पोर्ट्स संघाच्या खात्यामध्ये. पॉइंट टेबल ऑन असेल. 18-7. 18-7चा चाललेला खेळ. कमबॅक करण्याचा प्रयत्न. काय अटॅकिंग पॉवर, ब्लॉकिंग जरा चुकते आणि राहुल कॉलगे ऑन फायर. एका गुणानिशीर पॉइंट टेबल पुढे सरसावताना एका गुणाचं महत्व या संघाच्या दिशेने पाहायला मिळते. पॉइंट टेबल ऑन असेल. 8-18. अप्रतिम खेळ या सामन्यातील. नक्कीच कोण सामना जिंकणार यापेक्षा या सामन्यापेक्षा या मैदानाचा इतिहास कोण राखणार हे देखील तेवढंच महत्वाचं असेल. या मैदानाचा इतिहास खरंच सांगतो. पहिला जो सेट जिंकतो तो लागोपाठ दुसरा सेट जिंकून विजय संपादन करतो. आजच्या दुसऱ्या रजनीमधील सगळे सामने अशा प्रकारचे झाले, म्हणजे कालच्या रजनीमधील एका हाती सामने जिंकण्याचं कार्य प्रत्येक संघाने केलंय. तसंच आजच्या दिवसात देखील तेच घडतंय. अप्रतिम दर्जाचा स्मॅश सर्व्हिस. अटॅकिंग पॉवर, प्रज्वल ऑन फायर. काय पॉइंट घेतला जातोय. नक्कीच या खेळाडूचा रत्नागिरी खेळ मध्ये बोलबाला असेल. अप्रतिम खेळ नक्कीच म्हणावा लागेल. वय पाहताच नक्कीच 17 ते 18 वर्षाचा हा खेळाडू आज मैदानाच्या 16 वर्षाचा खेळाडू आज मैदानामध्ये बोलबाला करताना पाहायला मिळतंय. प्रणय ऑन फायर असेल यंग बॉयज संघाचा. मी म्हटलं होतं येणाऱ्या काळामध्ये यंग बॉयज या संघामधून खेळणार का, तर गौरांग कुर्टे यांनी मला शब्द दिला तर येणाऱ्या काळामध्ये हा खेळाडू संघामधून खेळेल हा मला शब्द दिलाय. नक्कीच त्या खेळाचा नक्कीच अप्रतिम खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. या एका गुणानुसार पॉइंट टेबल ऑन असेल. 21-10. या ठिकाणी अटॅक सर्व्हिस करण्याचा प्रयत्न. राज दर्जेदार या ठिकाणी पुन्हा एकदा चालवलं जाते खेळाला. नक्कीच गुण जातोय यंग बॉयज संघाच्या पारड्यामध्ये. 11-21.
11-21चा चाललेला खेळ कुठेतरी दबाव निर्माण करणार का, यापेक्षा सामना कसा जिंकणार हे देखील तेवढंच महत्त्वाचं असेल. ओ हो 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 हो, काय खेळला जातोय. मयूर ऑन फायर. या ठिकाणी दर्जा निर्माण केला जातोय, दबावाचं उत्तर निर्माण केलं जातंय. दबाव म्हणजे काय, दबाव म्हणजे विजयाची पावलं रोवताना या ठिकाणी भगवती स्पोर्ट्स संघ पाहायला मिळते. नक्कीच दबावाची व्याख्या रत्नागिरीमध्ये साध्य करण्याचं भाग्य माझ्या मस्तकी लाभलं आणि त्याचा बोलबाला नक्कीच मैदानाच्या दिशेने पाहायला मिळतंय. नक्कीच साई शर्मा यांच्या मार्गदर्शन नक्कीच या खेळामध्ये अमूल्य असेल. पॉइंट टेबल असेल 12-22. या ठिकाणी चूक घडली जाते, गुण मात्र मिळतोय भगवती स्पोर्ट्स संघाला. चला यानंतर होणारा सामना तयार राहायचंय. आंबेशेत वर्सेस SK स्पोर्ट्स. 23-12चा खेळ चाललेला. वा, काय खेळ केला जातोय शेवटच्या क्षणापर्यंत. अप्रतिम दर्जाचा खेळ. या ठिकाणी पट्टीचा वापर, गुण मात्र मिळतोय भगवती स्पोर्ट्सला. मॅच पॉइंट मॅच पॉइंट 12. विजय कसा संपादन करणार या ठिकाणी पाहूया. नक्कीच भगवती मातेचा नक्कीच या ठिकाणी विजय संपादन करण्यासाठी थोडा विलंब होत आहे, पण यानंतर खरं एक मंडळाच्या वतीने एक छोटासा कार्यक्रम केला जाणार आहे. सर्वांचा लाडका सूरज ह्याचा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला जाणार आहे. सूरज, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असतील. येणाऱ्या काळामध्ये तुझा बिझनेस असो किंवा तुझं सामाजिक कार्य या नक्कीच पटलावर तुझं नाव आणि तुझा बोलबाला कायमच मोठा असो, हीच बहिरीचरणी आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो. दर्जेदार खेळ. साई शर्मा ऑन फायर. विजयी षटकार कोण ठोकणार यामध्ये चाललेला खेळ दर्जेदार. या ठिकाणी पुन्हा एकदा खेळ लांबणीवर नेण्याचं कार्य यंग बॉईज संघ करतोय का, तर हेच उत्तर असेल यस. एका गुणासाठी चाललेली ही लढत मॅच पॉइंट असताना कुठे ना कुठेतरी कमबॅक करण्याची गरज असेल आणि कुठेतरी दबाव निर्माण करण्याचा टॅग या ठिकाणी पुन्हा एकदा लांबणीवर जातोय. 15 मॅच पॉइंट, 15 मॅच पॉइंट. एका गुणाची आवश्यकता असेल. एका गुणाचा सेलिब्रेशन कसं करणार. साई ऑन फायर असेल आणि साई शर्मा सामना संपवणार का, तर याचं उत्तरच येणारा काळ सांगू शकेल. 16 मॅच पॉइंट. एका गुणाला किती महत्व असतं या गुणाकडे देखील पाहायला मिळतंय. एका गुणाची आवश्यकता. साई ऑन फायर होणार का या ठिकाणी पाहूया. साईला दिलेली संधी. साई ऑन फायर आणि सामना या ठिकाणी जिंकला जातोय. या ठिकाणी सामन्याचा सामनावीर ठरतोय. मयूर. भगवती स्पोर्ट्स संघाचा मयूर. याच्यासाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत. अप्रतिम खेळ मयूर याच्याकडनं झालेला आहे. या ठिकाणी छोटासा कार्यक्रम आहे. सूरज जाधव यांचा वाढदिवस साजरा केला जातोय. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असतील मंडळाच्या वतीने. गवळीवाडा मित्रमंडळ यांच्या सौजन्याने वाढदिवस साजरा केला जातोय. सूरज